धर्माच्या मार्गावर चालून जो कर्म करतो त्यालाच देवप्राप्ती होत असते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपलं जे नवीन वर्ष पाडवा झाला, आपलं मराठीचा हिंदूचा नवीन वर्ष सुरुवात झाली आहे. तर या नवीन वर्षामधली जी पहिली पौर्णिमा आहे आपली चैत्र पौर्णिमा, चैत्र महिन्याचा पहिला पौर्णिमा जे आज आहे म्हणजे 2 एप्रिल गुरुवारी या दिवशी आहे. आज हनुमान जयंती आहे आणि चैत्र पौर्णिमासुद्धा आहे. काही जणांनी काल पूजा केली, काही जण आज करतील त्या भागेमध्ये ज्यांना जसं त्यांची गुरूंनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं. तर सत्यनारायणची पूजा आवर्जून करा. आणि आज तुमच्यासोबत मी एक अशी महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे ज्या फक्त 10 सेकंदामध्ये तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण करण्याचं पुण्य मिळणार आहे. काय असं नेमकं आपल्याला वाचायचं आहे जेणेकरून की फक्त 10 सेकंदामध्येच आपल्याला ही पुण्यप्राप्ती होणार आहे. तर सविस्तर माहिती जाणून घेऊया, कारण आज गुरुवार आहे, आज पौर्णिमासुद्धा आहे. तर ही 10 सेकंद तुमच्या आयुष्यातलं तुमचं आयुष्यामधलं जे नशीब आहे तुमचं पालटू शकते. तर त्या बाबतीत आपण जाणून घेणार आहे. तर 2 एप्रिल 2026 या दिवशी गुरुवार आहे आणि हनुमान जयंती हा शुभ योग पण झालेला आहे आणि नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा आहे. गुरुवार, हनुमान जयंती आणि पौर्णिमा म्हणजे किती सुंदर शुभ मुहूर्त या दिवशी आलेली आहे. तर अशा शुभ मुहूर्तावर आपण आपल्या गुरूंची सेवा सुरू करायची असेल तर तुम्ही करू शकता. एखादा नवनाथांचा पारायण, एखादा स्वामीचरित्राचा पारायण, दुर्गा सप्तशतीचं पारायण तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त पारायणाची सुरुवात करू शकता. आणि इच्छा असेल तर तुम्ही कमीत कमी कालावधीमध्ये असं आपल्याला वाटतं की आपण कोणती सर्वात जास्त प्रभावी महत्त्वाची सेवा आपल्याला करायची आहे. तर ती सेवा, आता गुरुसेवा म्हटल्यावर आपल्याला आठवतं की गुरुचरित्र आपल्याला करायचं आहे. गुरुची सेवा म्हणजे स्वामीचरित्र किंवा गुरुचरित्र. पण गुरुभक्त जसं 3 दिवसात पण याची पारायणं केले जातात, 7 दिवसात पण याची पारायणं केले जातात, 1 दिवसात पण याची पारायणं केले जातात. पण 1 दिवसामध्ये हे जे पारायण आहे ते फक्त दत्तधामावरच करू शकतो आपण. जसं गाणगापूर आहे, कुरवपूर आहे किंवा दिंडोरी आहे किंवा स्वामी समर्थांचं गुरुपीठ जे त्र्यंबकेश्वर येथे आहे तिथे आपण 1 दिवसाचा गुरुचरित्र करू शकतो. घरी आपण 1 दिवसाचा गुरुचरित्र करायची आपल्याला परवानगी नाही. आणि जरी तुम्ही केलं तर तुम्हाला याचे विपरीत परिणाम बघायला मिळणार आहे. याचा का? तर त्याचे परिणाम नंतर मी सांगेल तुम्हाला, कारण त्याचा प्रभाव जास्त असतो. कारण जेव्हा आपण कोणताही ग्रंथ वाचतो त्या ग्रंथामध्ये जी ताकद आहे, जे पॉवर आहे ते बाहेर निघत असते. आणि एकाच दिवशी तुम्ही जर खूप मला मान्य आहे की दूध खूप चांगलं असतं, गाईचं असो किंवा म्हशीचं असो. गाईचं तर अमृतच मानलं गेलं आहे, पण तो चांगलं आहे म्हणून तुम्ही एकाच दिवसामध्ये जर 10 लिटर 20 लिटर फक्त दूधच पिणार म्हणजे तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट बघायला भेटणार ना? का तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे? नाही, साईड इफेक्ट बघायला भेटणार आहे. त्यामुळे हे पण अशीच आहे. चांगलं तर आहे, पण ज्याचे नियम आहे ते पाळून आपण करायला प्रॉब्लेम नाही आहे, हरकत नाही. तर चला आपण आता 7 दिवस, 3 दिवस, 1 दिवस, 5 दिवस पण करतात यामध्ये गुरुचरित्र. पण वेळेचा जर अभाव असेल तुमच्याकडे आणि तुम्हाला गुरुचरित्र वाचण्याची खूप इच्छा असेल तर 52 अध्यायाचे पारायण तुम्हाला जर करणं शक्य नसेल तर 1 श्लोकी गुरुचरित्र हा तुमच्यासाठी एक सिद्ध पर्याय ठरू शकतो. 1 श्लोकी गुरुचरित्र हा तुम्ही करून बघा. दत्त संप्रदायामध्ये श्री गुरुचरित्र हा ग्रंथ जे आहे तो केवळ एक शब्द नसून तो अमृत आहे. या ग्रंथाला संजीवनी, कामधेनू किंवा सुधारस अशी खूप नावे वेगळी लोक वेगळे आपल्या मतानुसार असं म्हणलं जातात की हे संजीवनी आहे, हे कामधेनू आहे, ऑल ओव्हर एक म्हणतात ना त्या पद्धतीनं. अनेकदा आपण आपल्या संसारामध्ये आपल्या प्रपंचामध्ये इतके व्यस्त असतात की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची आठवण नसते. आणि कधी जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आले तेव्हा मग आपल्याला याची आठवण येत असते आणि आपण आपल्या सुखासाठी हे वाचन करत असतो. पण वाचता वाचता श्री गुरु लीलांच्या जे लीला आहेत आपण मग्न होऊन जातो. जेव्हा आपण वाचतो आपण त्याला समजून घेतो, त्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजतं, तेव्हा आपण त्याच्यामध्ये एकदम मिक्स होऊन जातो, समरस होऊन जातो त्याच्यामध्ये, जसं आपल्यासोबत घडतंय असं वाटतो. आणि आपल्या मनातील वासना
आपल्या मनातील जे काही त्रास आहे, चिंता आहे, व्याधी आहे, त्या सगळं गळून पडत असतात आणि आपल्याला असं वाटतं की आपण आता संन्यासी होऊन जायला पाहिजे. म्हणजे वैराग्य येतो एक प्रकारे आपल्या मनामध्ये. असं वाटतं नको काही संसार, पैसे, पाणी, नाते गोते हे सगळे नको, आपल्याला फक्त नामस्मरणामध्ये राहायचं आहे, असं ही भावना दृढ होत जात असते. आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला खरंच इतका वेळ नसतो आणि वेळ जर मिळालं तरी पण गुरुचरित्राचे जे थोडेसे नियम असतात ते पाळणे हा गरजेचं आहे. पण काही जण तर आपल्याला त्याचे नियम पाळणं होत नाही म्हणून करत नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही ह्या सगळ्या नाही जमत, तुम्हाला पारायण करणं किंवा नियम पाळणं नाही जमत आहे, वेळ नाही आहे तुमच्याकडे, तर तुम्ही एक श्लोकी जे गुरुचरित्र आहे त्या सेवेचा मार्ग तुम्ही निवडू शकता. तुमच्या मनात जर श्रद्धा आहे आणि तुम्हाला करायचं आहे तर काही हरकत नाही, तर हे तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र करू शकता. आता एक श्लोकी गुरुचरित्र काय आहे नेमकं, तर श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये टोटल किती आहेत, 52 अध्याय आपले याच्यामध्ये आहे. नवनाथामध्ये 40 अध्याय आहेत असे वेगवेगळे. तर 52 अध्यायाचे संपूर्ण सार फक्त एका श्लोकमध्ये समावलेलं आहे. तर ते श्लोक जर आपण वाचलं म्हणजे आपण पूर्ण 52 अध्याय वाचन केलेला आहे हा असा गृहीत धरला जातो. तर पूर्ण 52 अध्यायाचा सार एका श्लोकामध्ये म्हणण्यासाठी आपल्याला 1 मिनिट पण लागणार नाही, म्हणजे 1 मिनिट पण लागणार नाही, पण आपल्याला पूर्ण पारायण केल्यासारखं आपल्याला याचं फळ जर मिळत असेल तर काय हरकत आहे. आणि असे अनेकांची अशी श्रद्धा आहे की त्यांना जमत नाही आणि ते फक्त एक श्लोकी गुरुचरित्र वाचत असतात. आता या सेवेचं लाभ काय आपल्याला होणार आहे बघा. गुरुचरित्र असे मानलं जातं की अशी कोणतीही समस्या नाही ज्या गुरूंचे सेवा केल्याने किंवा दत्तगुरूंच्या चरणी गेल्यावर ते सुटत नाही, म्हणून अशी कोणतीही समस्या नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटतं आपल्याला नोकरीमध्ये काही अडचणी आहे, नोकरी लागत नाही आहे, पदोन्नती होत नाही आहे, पगारवाढ होत नाही किंवा नोकरीच्या ठिकाणी पॉलिटिक्स खेळला जातो, तुम्हाला त्रास दिला जातो, किंवा तुमचं बिझनेस आहे, बिझनेसमध्ये तुम्हाला त्रास आहे, किंवा घरामध्ये बिझनेसमध्ये कस्टमर वाढत नाही आहे, किंवा व्यवसायामध्ये प्रॉफिट भेटत नाही आहे, किंवा काही अडचणी असतील तुमच्या, किंवा घरातमध्ये सतत भांडणं वगैरे असतात, म्हणजे जमत नाही, पटत नाही एकमेकांचं, नवरा बायको म्हणा, मुलांचं आईचं म्हणा, किंवा मुलामुलांचं म्हणा, त्यामध्ये भाऊबंधू म्हणा असं, किंवा सतत घरामध्ये आजारपण असतो, किंवा बाहेरचं काहीतरी नजरबाधा असते, करणी बाधा असते, किंवा आपल्याला सगळ्या गोष्टी असल्या तरी पण एक वेगळ्या प्रकारचा मानसिक ताण आपल्याला नेहमी भेडसावत असतो, किंवा आर्थिक चणचण, बरकत नसते, लक्ष्मी येत नाही, नांदत नाही, म्हणजे बरकत नसते त्या गोष्टीची. आणि जे पण आपल्या आयुष्यामधलं जे काम होत नाही आहे लवकर वेळेवरती, त्या असे अनेक काम आपले मार्गी लागत असतात. आणि जे पण मी सांगितलेलं आहे त्या सगळ्या समस्यांचा निवारण यामध्ये आपल्याला मिळत असतो. तर एक श्लोकी गुरुचरित्र आपण बघणार आहोत. तर ते काय आहे, दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा निरस सरस्वती कारंज ग्रामांतरी, तिथे हिंडत पातला भिल्ल वर्तयची ये संगमा, तेथून मठ गणगापुरी वसे वारी दिनांच्या श्रमा. म्हणजे हा श्लोक आहे आपला, हा एक श्लोक आपल्याला म्हणायचा आहे. आणि त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, असा हा एक श्लोकी गुरुचरित्रातला हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे. रोज तुम्ही हा म्हणू शकता. आणि आज तरी 108 वेळा म्हणलं तर अति उत्तम आहे, किंवा एकदा म्हणा, तुम्हाला जितका वेळ, एकदा, 11दा, 21 वेळा, जितका वेळ तुम्हाला मिळणार आहे त्याचं संधीचं सोनं करा. कारण आज पौर्णिमा पण आहे, पहिला पौर्णिमा, आणि गुरुवार पण आहे, आणि हनुमान जयंतीसुद्धा आहे. फक्त दत्तगुरू किंवा तुमचे जे कोणी, बघा गुरु म्हणजे असं नाही की फक्त दत्तगुरू, कोणतेही गुरुला जर तुम्ही पूजा केली तर ते गुरु म्हणजे गुरूंचे गुरु कोण आहेत, दत्तगुरूच आहे. तर त्यांनाच जाणार आहे ते, तुमची पूजा पाठ, तुमची सेवा सगळं कुठे जाणार आहे, दत्तगुरूंच्या चरणीच ते अर्पण होणार आहे. तर गुरु आता प्रत्येकाचे, कोणी स्वामी समर्थाला करतो, कोणी जे नरेंद्र महाराज आहेत त्यांना करतं, जे शारीरिक स्थितीमध्ये उपस्थित आहे अशा गुरु असतात कोणाकोणाचे, कोणी साईबाबांना करतो, कोणी महादेवांना करतो, कोणी गणपतीला करतो, कोणी हनुमानला करतो, कोणी श्रीरामला करतो. असं नाही आहे. ज्याही देवांना तुम्ही आपले गुरु मानत असतात, ज्याही देवांची तुम्ही मनोभावे पूजा करत असतात, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्याच तुमचे गुरु आहेत. तर त्या कोणत्याही देवांचं जर तुम्ही पूजा करत असणार आहे तर ते पूर्ण सगळी सेवा जी आहे ते कुठं जातं, ते दत्तचरणाच्या
दत्तचरणीच ते अर्पण केलं जातं. त्यामुळे महाराजांची किंवा ज्याही देवांची तुम्ही पूजा करत असता त्यांचा पूर्ण मनातून त्यांना समर्पण व्हा. तुम्ही कोणती काळजी करू नका. आपली दुःखे किंवा समस्या जे काही आहे ते नातेवाईक किंवा आजारपाजारी कोणालाही सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गुरुजवळ सांगा. लोक तुमच्यावरती हसतील पण तुमचे गुरु नाही तुम्हाला हसणार आहे. तुमचे गुरु तुम्हाला संकटातून बाहेर काढणार आहे. ते तुमची साथ नेहमी देणार आहे. बघा लोक विसरून जातात. आपण म्हणतो ना की जमाना खूप बदलला आहे, लोकांवर विश्वास करू नका. एखादा जानवर पाळा पण लोकांवर विश्वास करू नका, कारण जानवर वफादार असतात पण लोक वफादार नाही आहे. हा कलियुग आहे, बरोबर आहे. आज आहे वेळ तर त्यांना गरज पडली आहे तर ते करतील, हे करतील, नंतर मग ते विसरून जातात त्या गोष्टी. त्यामुळे लोकांवर भरोसा करण्यापेक्षा देवावरती विश्वास करा. देव तुम्हाला कधी हसणार नाही, कधी तुम्हाला सोडणार नाही, कधी तुम्हाला टोमणे मारणार नाही आणि कधी तुमच्यावर उपकार केलेला आहे ही भाषासुद्धा ते वापरणार नाहीत. आणि चुकून कधी तुम्ही त्यांच्याकडे नाही गेलं ना तर ते तुम्हाला त्राससुद्धा देणार नाही की तू आधी माझ्याकडे येत होता आणि आता माझ्याकडे येत नाही आहे. तर हा फरक आहे. त्यामुळे कंप्लीटपणे सगळं काही विसरून तुम्ही तुमच्या स्वामींना, तुमच्या देवांना, तुमच्या गुरुकडे शरणागत व्हा. त्यांना समर्पण करा आणि बघा मग तुम्हाला कसं यांची प्रचिती येणार आहे. तर आता कसं आहे, प्रचिती फक्त तुम्ही आजपासून ही सेवा चालू करा. रोज ही श्लोक सकाळ संध्याकाळ 11 वेळा 10 वेळा तुम्ही म्हणत चला. बघा तुम्हाला मग कसं याची प्रचिती येत आहे. कोणाला 1 तासात पण बघा, जितकी ज्यांची श्रद्धा असते त्यांची सेवा ती लवकरात लवकर लागू पडत असते. आपले कसं कोणी सेवा खूप करते, जर समजा 2 जण आहेत आणि एकांची सेवेचा फळ लगेच मिळालं, ज्या कामासाठी त्यांनी घेतली होती सेवा किंवा जे काही ते केले असतील पूजापाठ त्यांना लवकर प्राप्त झालं आणि कोणाला जर उशीर प्राप्त झालं तर असं नाही आहे की त्यांना होणार नाही. बघा फळप्राप्ती प्रत्येकांना होणार आहे. कोणाला वेळ लागतो, कोणाला लवकर भेटतो. ते कशावर डिपेंड असतो? ते डिपेंड असतो आपले प्रारब्धावर, आपले संचित पापवरती. भीष्म जो तुम्ही महाभारत प्रत्येकाने बघितलेलं आहे. भीष्मने जेव्हा बाणाच्या शेळावर पडले होते तेव्हा श्रीकृष्ण भगवानांनी त्यांना 100 वर्ष 100 वर्ष नाही 100 जन्म मागे जाऊन त्यांना त्यांची एक चुकीची आठवण करून दिली होती. कारण भीष्म विचारतात ही माझी परिस्थिती का झाली, तर श्रीकृष्ण भगवान सांगतात की 99 जन्म त्यांनी मागे वळून पाहिलं तर त्यांना त्यांचा काहीच दोष आढळून आला नाही. तर श्रीकृष्ण भगवान म्हणते 1 जन्म अजून पुढे मागे जा तुम्ही, म्हणजे 100 वर्षाची आधीचे जे केलेले त्यांनी कर्म होते त्यांना केव्हा 100 वर्षानंतर त्यांना त्यांचे कर्म फेडावं लागलं. तर असं नाही की या जन्मात एखादा व्यक्ती काही भोगतो म्हणजे तो चुकीचा आहे, नाही. ते त्यांचे या जन्मीचे नाही, गेल्या जन्मीचे पाप असू शकतात, काही प्रारब्ध आपले असू शकतात, काही पूर्वजांचे दोष लागलेले असतात. कारण जाऊ दे, आता हे खूप मोठं व्हिडिओ होऊन जाईल, सांगायला भरपूर काही आहे पण व्हिडिओ लेंदी होणार आहे. त्यामुळे विश्वास देवावरती ठेवा आणि स्वतःच्या कर्मावरती करा. कर्म सर्वात श्रेष्ठ आहे. कारण महाभारतामध्ये बी श्रीकृष्ण भगवानांनी फक्त कर्म सांगितलेलं आहे. कर्म आणि धर्माच्या मार्गावर चालून जो कर्म करतो त्यालाच देवप्राप्ती होत असते. धर्म काय, कर्म काय, ह्या सगळ्या गोष्टी मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तुम्ही एकदा कमेंट करा. सांगायला गेलं तर भरपूर सांगायला जमतं पण मोठं व्हिडिओ होऊन जाईल आणि तुम्ही बघणार नाही. तर चला, श्री स्वामी समर्थ. तर असं या शुभ मुहूर्तावरती हा जे दत्तगुरूंचा हा जो एक श्लोकी आहे त्याचं नक्की पठण करा. आज संध्याकाळी किंवा कोणत्याही पौर्णिमाला, कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा आजपासून सुरू करा. संकल्पयुक्त करा, रोज करा. जोपर्यंत एखादा कामासाठी तुम्ही करू शकता हा संकल्पयुक्त रोज करा. जोपर्यंत तुमचा तो संकल्प पूर्ण होत नाही, तुमची जे ध्येय आहे तो पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही हा रोज एक श्लोकी, किती वेळ लागतो? 1 मिनिट लागतो, 10 सेकंड लागतो. मग हे एवढ्या 10 सेकंदामध्ये तुम्ही रोज इतका तर इन्व्हेस्ट करू शकणार आहे. आता असं नका म्हणू की मला 10 सेकंदसुद्धा मिळत नाही. तर करा, तुमच्यासाठी करा, तुमच्या फॅमिलीसाठी करा, तुमच्या स्वतःसाठी करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.